शेवटची मॅच देखील असेल. एस मयूर भस्मा सुद्धा देखील पारितोषिक असेल. चौकार हॅट्रिक लगावली या फलंदाजांना बॅटिंग करत असताना. तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक मयूर भस्मासाठी देखील दिले गेलंय. प्रवीण शेठ मोरे अण्णा यांच्या हस्ते. चालू असलेल्या सामन्यामध्ये इथून मात्र समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल केला जातोय. हे संजय सर आक्षेप घेतलाय. एस चेक केलं जाईल लाऊडच्या माध्यमातून इथून. एस थँक्यू. रोहिदास गोलंदाजी मार्क बार राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राइक एंडला पाहतोय. रवी इथून फटका तर चांगला. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने मात्र इथं पूर्ण केल्याच. 6 धावा धावफलकावर. इथून चेक केला जाईल सर. नाणेफेकी हारल्यानंतर मात्र आपल्या प्रथम अजूनही कंटिन्यू असेल षटकार हॅट्रिक. 5,000 चौकार हॅट्रिक 3,000. माननीय प्रवीण शेठ मोरे अण्णा बोरगावचे विकेट हॅट्रिक साठी देखील 3,000. प्रत्येक खेळाडूला अगदी या सुवर्ण संधी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी या मॅच हरो किंवा जिंको अगदी कोणत्याही खेळाडूने फेअर डिलिव्हरी आहे. हा बॉल्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. तिथे मात्र तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळतात. संजय जे वाघमारे सर अगदी चांगली पंचांची भूमिका. इथून क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगला. फिल्डर नाहीये आणि इथून मिळेल तो या ओव्हर मधला दुसरा चौकार रवीच्या पाठ मधून. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीसे. इथून मात्र धावांचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर. महागडी गोलंदाजी कुठेतरी रोहिताच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि इथून कुठेतरी अंगलट येताना सध्या तरी दिसतोय. कारण चांगले बॅटिंग पाहतोय रवीची. नॉन स्ट्रायकिंगला विजयला पाहतोय. टेपाची वाडी संघाचे दोन्ही सलामी आतमध्ये वेगाने टाकला. इथून डायरेक्ट हिट केलं जाईल का. मात्र स्वतःला सावरला इथून एसटी रक्षकाने आणि एक बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव ऍड होईल धावफलकावर. 11 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील. शेवटच्या बॉलवर किती धावा खर्च करेल तो रोहिदास हा गोलंदाज. यावेळी स्ट्राईकला मात्र विजय येतोय. तब्बल 5 बॉलची वाट पाहिली. नॉन स्ट्रायकिंगला उभा होता. अंतिम बॉल पेस करण्यासाठी विजय. इथून क्रॉस बॅटेड फटका चालला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक डबल धाव पूर्ण केली जाते आणि इथून मिळतील त्याच्या अंतिम बॉल वर 2 ना. येस 2 धावा. षटक संपण्याचा इशारा तो पंचांचा. अगदी आयोजन पाहिलं तर दमदार आयोजन आणि या आयोजनाला देखील आपण पाहतोय रामा 11 पोखरवाडी आयोजित जय सोंडाई माता चषक 2026 पर्व पहिले पाहतोय. आणि विशेष सहकार्य मात्र इथे लाभलंय ते मात्र मुख्य आयोजक अगदी आपण पाहतोय या पंचकृषीमध्ये अगदी ज्यांनी अगदी सर्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या मनामध्ये नाव कोरलंय असे सर्वांचे लाडके प्रवीण अण्णा मोरे अगदी आपल्या या मंचावरती अगदी प्रत्येक खेळाडूचं प्रेक्षकाचं सगळ्यांचं मन मात्र इथे जिंकलं जातंय. त्यांचं मात्र आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. अगदी पाहिलं तर
चौथ्या पाचव्या क्रमांकाला जेवढे बक्षीस नसेल तेवढे मात्र बक्षीस अगदी हा फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये ज्याचं नाव आपण पाहिलं तर रुपेश खडके आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी कालच्या दिवसामध्ये मोठू पतुळू आणि डोरेबांच्या भूमिकेमध्ये अगदी प्रेक्षकांचं मन जिंकत होता आणि आजच्या दिवसामध्ये मात्र त्याच्या बॅट मधून देखील प्रेक्षकांचं मन अगदी या फलंदाजाने जिंकलं. सुरेख बॉल अगदी वेगावरती स्वार केलाय आणि या बॉल वरती आपण पाहतोय बीट केलं फलंदाजाला आणि इथे मात्र थांबवलं जात आहे. पहिलाच बॉल वेगाने फेकला इथून महेश या गोलंदाजाने. महेशची बॉलिंग ऍक्शन पाहायला गेले त्याला मलिंगा स्टाईल. डावकुऱ्यात असा गोलंदाज इथून अजून एक वेगवान बॉल. सलगचा दुसरा बॉल येतोय डॉट. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आग उकणारी गोलंदाजी करतोय महेश हा गोलंदाज. निंबरवाडी बी संघाचा हा अपकमिंग यंगस्टार पाहतोय आपण महेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेटने यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल त्याचा समाचार घेतलाय फलंदाज रवीने. इथून दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर रनआउटची संधी मात्र निर्णायक क्षणी सावरलं दोन्ही फलंदाजांनी. दोघांमधील चांगली कॉलिंग आणि इथून मात्र एक सिंगल धाव बॅट होईल. सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. 14 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ आहे. सध्या तरी महेश चांगली गोलंदाजी करतो. इथून गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. इथून अजून एक क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून एक सिंगल धाव लेग बायची. पंच सांगतायत एक लेग बायची धाव ऍड होईल. 15 धावा धावफलकावर. तुकारामजी अंबीर साहेब कुठे असतील तर मुख्य मंचावरती यायचंय. अगदी आपल्याला इथे मात्र आमंत्रित केलंय. आपण यायचंय मुख्य मंचावरती आणि शृंखलेचा आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅच ऑन आहे. एक बाजूला पाहिलं तर निंबरवाडी यांच्या विपक्षामध्ये टेपाची वाडी. सुरेख बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल इथे मात्र आपण पाहिला. मैदानाच्या हातामध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा पाहायला गेला तर नक्कीच 15 धावा धावफलकावर. कुठेतरी धीम्या गतीने कासवाच्या गतीने टेपाची वाडी संघ मात्र इथे धबाजमी करतोय. धावा मात्र इथे जमा कराव्या लागतील. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. ते प्रथम सत्रात बॅटिंग करायचे आहे टेपाची वाडी संघाला. नाणेफेक हारल्यानंतर मात्र प्रथम आपल्या वाट्याला इथून फलंदाजी आले. 4 षटकाची मॅच. 4 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल निंबारवाडी बी संघासमोर. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या पूर्वार्धातील. ओमकार येतोय गोलंदाजी मार्कवर. इथून तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं सांग एक तिसरं. स्ट्राईक एंडला पाहतो विजयला. नॉन स्ट्राईक एंडला रवी. समेची बाजू म्हणजे अजून एकही विकेट गमावला नाही तो टेपाची वाडी संघाने. इथून 12 बॉल मध्ये किती धावा असून जमा करेल. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र पंच दर्शवतात खराब बॉल आहे. इट इज अ वाईट बॉल. पहिलाच बॉल कुठेतरी खराब फेकतोय गोलंदाज ओमकार. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. ते कमबॅकिंग षटक राहील का ओमकारचं की इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करतील ते विजय आणि रवी. ही जोडसाखळी पाहतोय टेपाची वाडी संघाची. असून एक चांगला बॉल लेग बाईची. एक सिंगल धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धीम्या गतीने मात्र इथे स्कोर कार्ड हलतय. कॅमेरामन
इथे आमचे मान्यवर देखील या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं देखील इथे छायाचित्र टिपायचं आहे. युट्यूबच्या माध्यमातून कमेंट देखील येतात, आमच्यापर्यंत पोहोचतात. इथून अजून एक क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, लेग बोफरचे विकेट. इथून LBW च्या स्वरूपात मध्ये बाद होईल. पहिला गडी बाद होतोय. रवी हा फलंदाज 15 या धावसंख्येवर. पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच पाहतोय आपण. टेपाचे वाडे आणि निंबारवाडे बी या दोन संघादरम्यान सध्या तरी गोलंदाजाचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. इथे दांडी गुल. इथून ओमकारचा विचार केला तर सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल फेकले, फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नावावर राहिल्यात. इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये महेशला पाहतोय ऑन स्ट्राईकला. इथून अजून एक लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक इथे संपन्न केली जाते ओमकारच्या माध्यमातून. इथून प्रदीपच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वर चौकार आला आणि इथून मात्र एक लेग बाईची सिंगल धाव ऍड होईल. तिसरं षटक देखील समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार करायला गेला तर 22 धावा धावफलकावर. लो स्कोरिंग मॅच पाहायला भेटेल का शेवटची मॅच? डोरेमॉन आणि मिकी माउस साठी देखील पारितोषिक आलंय. लव शेट खडके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. अगदी या विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि या चौकार हॅट्रिक साठी हसू होळा या मान्यवरांकडून प्रेक्षकाकडून अगदी या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
अगदी खेळाडूंना सुवर्ण संधी आहे, अंतिम दिवस आहे, परंतु बक्षिसांचा वर्षाव देखील या मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गाला देखील बक्षिसांचा वर्षाव इथे केला जातोय. आयवा कॅच साठी बॅटची लिडिंग एज तिथे मात्र यष्टीरक्षा तत्पर आहे आणि कॅच पकडला जातोय. खेळ संपला, बॅटर इथे मात्र माघारी येताना पाहायला मिळतोय आपल्याला. विकेट हॅट्रिक आली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 3,000 रुपये पारितोषिक या गोलंदाजाला घेत मिळालं जाईल. चांगली गोलंदाजी अगदी पडल्यानंतर अगदी गती मात्र अगदी पाहायला मिळाली आणि बीड झालाय फलंदाज. धावसंख्या स्थिरावली जाते. डॉट बॉलची सांगता आली. चांगली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी शांत ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून फलंदाजी करत असताना. टेपाची वाडी टीम फलंदाजी करते. इथे मात्र प्रथम फटका सजवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. इथे मात्र झेल पकडलाय, स्वतः गोलंदाज बॉल खाली आहे. विकेटचं पतन, फलंदाज येईल इथे मात्र माघारी. तो इथून मात्र काय गोलंदाजी. प्रथम नाणेफेक लोथे आपण देखील मंचावरती येऊन उपस्थित व्हायचंय. अगदी मान्यवर आहात आपण आणि हा बॉल लॉफ्ट केलाय. इथे मध्ये नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि या बॉल वरती अगदी सिंगल रन्स येते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 23 या अंकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टेपाची वाडी. इथून चांगली गोलंदाजी राहिली आहे. काय गोलंदाजी पाहतोय आपण निंबारवाडी बी संघाची. इथून स्लॉकरचं षटक कारण हाताळताना इथून चांगले अजून एक जेलची नामी संधी. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, मग त्याच्याकडून झाली चुकी आणि इथून मिळतील त्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न तू मे करता करता इथून रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. ओरटुडीचे गोलंदाजी तर होते, मात्र इथे क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये गोलंदाजाला. 24 धावा धावकर अजून एक झेलची संधी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अजून एक मात्र झेल ड्रॉप. थोडासा पंबल लेची क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. निंबारवाडी बी संघाचे इथून या छोट्या छोट्या चुका मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणी मात्र महागड्या ठरल्या जातील. इथून मिळतील त्या 3 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावर पहिल्या पूर्वार्धामध्ये. बॅटिंग करत असताना इथून टेपाची वाडी संघ आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या त्या 24 बॉल मध्ये 29. तोपर्यंत जाऊया डीजे कडे.
मुख्य मंचावरती या पाहुण्यांचं आगमन झाले आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती आपण करतोय. सखाराम शेठ ढुमणे काटवण यांचा इथे सन्मान केला जाईल. मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांचा सन्मान करतील दामूशेठ खडके यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. यायचं साहेब मुख्य मंचावरती आपला सन्मान होईल. सखाराम शेठ ढुमणे यांचा सन्मान मुख्य मंचावरती आपण पाहतोय. साहेबांचा सन्मान मायेची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. अगदी पाहिलं तर दामूशेठ खडके यांच्या हस्ते हा सन्मान या मंचावरती आणि त्याचबरोबर आपण दुसरा सन्मान आपण पाहतोय. माननीय श्री तुकाराम शेठ हंबीर यांचा देखील या सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. यांचा सन्मान शंकर शेठ धुमणे यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. विष्णूजी केवरे साहेब यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. तुकाराम शेठ हंबीर यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. प्लीज यायचे आपण. सन्मान मायेचे उबदार शाल आणि या स्पर्धेचा प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. येस नक्कीच या स्पर्धेमध्ये जे मान्यवर आलेत त्यांचं यथोचित मान सन्मान देखील केला जातोय. आपण पाहतोय रामा 11 पोखरवाडी आयोजित ही स्पर्धा. एच मॅच ऑन करायचे सर. उत्तरार्धामध्ये बनवायच्या 24 बॉल मध्ये आता 29 सामन्याला होतोय सुरुवात. इथून मात्र उत्तरार्धामध्ये 24 बॉल मध्ये 29 धावा वाचवायच्या आहेत त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टेपाचवाडी टीमला. इथून पहिलाच बॉल उडाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. पहिल्याच बॉलवर विकेट. परतावा लागेल. 0 धावसंख्येवर बॅट्समन संतोष बाद. नेक्स्ट सन्मान आपण पाहतोय. तुकाराम शेठ हिंदोळा वावरले यांचा देखील या मुख्य मंचावरती सन्मान केला जातोय. यांचा सन्मान मात्र नितीन शेठ दुमणे यांच्या हस्ते केला जाईल. मुख्य मंचावरती यांचा सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर मॅच ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटचं पतन 24 बॉल मध्ये 29 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. सुरुवात चांगली केली आहे. फलंदाज इथे मात्र बॅक टू द पवेलियन. पहिल्या गाडीचं पतन झालंय. 0 रन्स आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजांनी. पहिल्या बॉल वरती आली ती मात्र विकेट. सन्मान पाहिला आपण अगदी तुकाराम शेठ हिंदोळे यांचा. मॅच ऑन होती. ओव्हर टू कैलास. अजून एक झेलची संधी. स्वतःच्या पोलोथ्रो मध्ये गोलंदाज. अजून एक गडी बाद. भोपळा न फोडता इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय. अंकुश आल्या पावल्या माघारी मात्र ओव्हर टू डीजे. प्रत्येक खेळाडूला बक्षीस तर लागलंय परंतु इथे मात्र प्रत्येक खेळाडू इथे मात्र चांगलं इथं अगदी कामगिरी करते. इथे मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा नामी संधी आहे ती मात्र विकेट हॅट्रिक साठी. विकेट हॅट्रिक तर या गोलंदाजाला आली तर मात्र 3000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आपल्याला मिळेल. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. रवी गोलंदाजी करतोय. 2 विकेट आलेत बॅक टू बॅक. तिसऱ्या विकेटचं पतन होणार का? अगदी 3000 रुपयाचा मानकरी होणार का? चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला कॅच अगदी लॉंग ऑफला पकडला. त्यानंतर दुसरी कॅच स्वतः पकडली. इथे मात्र बॉलला सन्मान दिलाय. अगदी सिंगल रन स्थिती आहे आणि इथे मात्र श्री गणेश केला जातोय 29 धावांचा पाठलाग करत असताना. थँक्यू. आपण पाहतोय प्रवीण शेठ मोरे अण्णा या विभागातील आण बाण शान. इथे पाहता सर्व खेळांसाठी पारितोषिके लावले जातात. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक 5000. विकेट हॅट्रिक साठी 3000. इथे ओमकारच्या नावाबार विकेट हॅट्रिक राहिले. इथून मात्र
चौथा बॉल इथून सन्मान दिलाय फक्त टॅपिंग क्रिकेट रनआउटची संधी इथून डायरेक्ट हिट योग्य जर थ्रो फेकला असता तर नक्कीच रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला भेट दिली असती. मात्र इथून मात्र जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये ते एक सिंगल धावा ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. 2 धावा धावफलकावर सावध पवित्रा घेतला या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना निंबारवाडी बी संघाने गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने रवी इथून खराब बॉल खराब पंच दर्शवत की लेग एसटी सोडून खूपच बाहेर बॉल इथून वाईट बॉल येतोय की अव्वंतर धाव स्कोर कार्ड मध्ये 3 धावा धावफलकावर. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकार लागल्या तिथून कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल ते गोलंदाज रवीला. इथून अजून एक धाव ऍड होईल सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. इथून 4 धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या ओव्हर मधील मात्र इथून अंतिम बॉल चांगला फेकायचा तो रवी हा गोलंदाजाला. इथून स्ट्राईक रोटेट होते स्ट्राईक एंडला सूरजला पाहतोय. इथून फटका चांगला आहे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फंबल आणि त्या ठिकाणी मिळतील त्या नशिबाच्या 4 धावा. नो ओव्हर झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा लागल्या गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय अगदी कमळ शेठ पारदिया ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव यांचे उपसरपंच अगदी प्रेक्षक वर्गामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. त्याचबरोबर राकेशजी पवार बोरगाव युवा उद्योजक हे देखील उपस्थित त्यांनी देखील येऊन उपस्थित व्हायचं आहे मंचावरती. आणि इथे मात्र सन्मानाकडे आपण जाऊया. माननीय श्री आशिष शेठ दळवी आणि उपसरपंच नडोद्या यांचा या मुख्य मंचावरती सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान केला जाईल. अगदी उपस्थिती दाखवली साहेबांनी आणि त्यांचा सन्मान या मुख्य आयोजकांकडून. यांचा सन्मान माननीय श्री विष्णूजी केवारी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव यांच्या हस्ते केला जाईल मुख्य मंचावरती. माननीय श्री विष्णूजी केवारी साहेब यांच्या हस्ते हा सन्मान. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येत आहे. साहेबांचा सत्कार अगदी आपण पाहतो मुख्य मंचावरती केला जातोय. साहेबांनी उपस्थिती दाखवली या शृंखला. साहेबांचे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत अगदी लाभले होते महेश शेठ विचारे नडोदे यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती. नितीनजी पारदी यांच्या हस्ते यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर रामा 11 पोखरवाडी आयोजित जय सोंडाई माता चषक 2026 आणि पहिल्यामध्ये अगदी उपस्थिती या अंतिम शेवटची रात्र आपण पाहतोय. आणि या शेवटच्या रात्री याच्यामध्ये अगदी मान्यवरांची उपस्थिती अगदी भरघोस लाभली आहे. अगदी आपण पाहतोय मॅच ऑन आहे मैदानामध्ये. एक बाजूला टेपाची वाडी तर त्यांच्या विपक्षामध्ये निंबारवाडी ब टीम 24 बॉल मध्ये 29 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आता मात्र समीकरण पाहायला मिळतं आहे 12 धावा धावफलकावरती लागलेत.
नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच बुरुसवाडे आणि तारवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकाने आहे. इथून रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. रनआउटचा शिकार झालाय तो गोविंद. 13 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतो या निंबारवाडी बी संघाचा गोविंद. पाचव्या क्रमांकावर करण पारधी. इथून मात्र करण आणि सूरजला चांगला खेळ करावा लागेल या सामन्यामध्ये. जर विजय मिळवायचा असेल तर इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. पाईन लेगला फटका तर चांगला आहे. त्या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षक पंबल झाला आणि त्याच वेळात मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन्ही फलंदाजांमधील चांगला ताळमेळ. आपण 15 पाहतोय धावा अगदी या शृंखलेसाठी आता मात्र आगमन झालंय प्रमुख पाहुण्यांचा. माननीय श्री राजू शेठ मोरे माजी सरपंच वावरल्या साहेबांचं या मंचावरती आगमन झालंय. यायचं अगदी या स्पर्धेमध्ये अगदी आपल्या आगमन झालंय. मंचावरती येऊन स्थान पणवायचंय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं आगमन केलं जातं आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत अगदी आपण पाहू शकाल अजिंक्य शेठ देशमुख चौक यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत अजून देखील आपण पाहतोय मोरबे गावचे अगदी धनंजय शेठ राणे यांचं देखील आगमन झालंय. फटाक्यांच्या आतिषमध्ये साहेबांचं आगमन आपण पाहतोय मुख्य मंचावरती. 19 धावा धावपलकावर. 12 बॉल 10. उर्वरित 12 बॉल मध्ये आता 10 धावींची गरज. ते मात्र आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेचा मुख्य घटक म्हटलं गेलं तर प्रेक्षक मायबाप वर्ग आणि आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. रामा 11 पोखरवाडी आयोजित ही स्पर्धा पाहतोय. जय सोंडाई माता चषक 2026 हे पर्व पहिलं मात्र दमदार पर्व पाहतोय आपण. बुरुजवाडी संघाचा संघनायक यायचाय. ताडवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आपण लगेच. बुरुजवाडी उर्वरित 12 मध्ये बनवायचे आता 10. त्या 10 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील. गोलंदाजी मार्कवर तुषारला पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. ऑन स्ट्राईक करण पारधी. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 10 धावा बनवाव्याच लागतील. कारण आपण पाहतो या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. तिसऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल पेस करण्यासाठी करण. इथून फटका तर चांगला आहे. इथून मिळेल ते 1 धाव. थोडासा बंबल झाला मात्र सिंगल पेक्षा काही मिळणार नाहीये. तर मी विनंती करतो साहेबांना राजू शेठ मोरे आपल्या शुभ हस्ते मात्र इथे नाणेफेकी केली जाईल. राजू शेठ मोरे यांच्या मात्र शुभ हस्ते इथे बुरुजवाडे आणि ताडवाडी या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. सर 2 धावा ना. एस 2 धावा. धावफलक थोडंसं हल्लं गेलंय. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि ते प्रेक्षकांसाठीची लकी ड्रॉ आहे. आता फक्त 3 मिनिटं राहिलेत. 3 मिनिटाने मात्र इथं एक लकी ड्रॉ खोलला जाईल. कोणता लकी प्रेक्षक असेल या कूलरचा मानकरी होईल. इथून मोठा फटका मारायचा होता. डॉट बॉलची सांगता होते खरं तर अशाच डॉट बॉलची गरज असेल ती या उत्तरार्धामध्ये टेपाची वाडी संघाला. कारण 24 बॉलमध्ये 29 धावा वाचवायच्या होत्या. ते 22 धावा तर बनल्यात. इथून आधुनिक 7 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवर तुषार तयार. इथं फक्त टॅप करायचं होतं. इट इज अ वाईट बॉल. पंच दर्शवतात खराब बॉल आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 23 धावा धावपलकावर
अजूनही 6 धाब्यांची गरज. उत्तरार्धामध्ये बॅटिंग चांगली राहिली निंबारवाडी बी संघाची. इथूनच स्लिपचा शतरक्षक. फक्त एक सिंगल धाव मिळेल. 24 धावा धावपलकावर. तुषार इथून गोलंदाजी तर चांगली करतोय, मात्र सिंगल धावा रोखू शकत नाहीये. राईट आर्म राऊंड द विकेटने. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 5 धावा बनवायच्या त्या विजयासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लिंबारवाडी बी संघ. इथून टेपाची वाडी संघाने मात्र इथून फलंदाजी करत असताना कुठेतरी प्रेक्षकांना नाराज केलं. लो स्कोरिंगची मॅच पाहतोय आपण. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. इथून शॉर्ट मिडऑफला शतरक्षक लॉंगॉनचा शतरक्षक आलाय डीप मधून. फक्त एक सिंगल धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. तिसरं षटक देखील समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकानंतर धावपलकावर 25 धावा धावपलकावर. उर्वरित 6 बॉल मध्ये आता 4 धावेंची गरज असेल. डीजे कडे जाऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया. वाजलेत आणि 12 वाजता पहिला लकी ड्रॉ इथे ओपन केला जाईल. आणि लकी ड्रॉ ज्यांच्या हस्ते ओपन केला जाईल ते मात्र ग्रुप ग्रामपंचायत वावरलेचे माजी सरपंच राजू शेठ मोरे यांच्या हस्ते हा लकी ड्रॉ ओपन केला जाईल. प्रेक्षक वर्गासाठी हा लकी ड्रॉ आहे. आणि विजेत्याला इथे मात्र कॅमेरामॅन आपण इकडे वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण हे दृश्य आपण पाहू शकाल. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असेल आणि जो प्रेक्षक इथे असेल ज्याचं नाव येईल त्याने त्वरित इथे यायचंय. नसेल तर मात्र दुसरी चिठ्ठी इथे मात्र काढण्यात येईल. 2 मिनिटाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी तर लगेच यायचंय. लकी ड्रॉ ओपन केला जातोय. पंच मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे प्लीज. प्रेक्षकाचं अगदी नाव आलं ते मात्र अनिल भगत खरपाची वाडी. कोण असेल इथे मात्र त्याने त्वरित यायचंय. नसेल तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. 2 मिनिटाच्या आतमध्ये अनिल भगत खरपाची वाडी असेल तर हात वरती करायचंय आणि त्वरित यायचंय. इथून करंजच्या बॅट मधून मला आला विजय चौकार आणि इथून विजय झालाय तो लिंबारवाडी बी संघ. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. हार्ड लक टेपाची वाडी. आपला देखील खेळ जायला चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. अगदी प्रेक्षक अगदी आपण पाहिलं तर खरपाची वाडीचा अनिल भगत हा लहान प्रेक्षक आहे. त्यांनी त्वरित यायचं. कोणी असेल तर यायचं.